अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याची तुम्ही अवस्था बघा. जर कवटेमंका, तासगावचा पूर्व भाग, मिरजचा पूर्व भाग, खानापूर पूर्वीचा आताचं भवानीनगर ज्याला आपण म्हणतोय, कडेगाव, पलूस, तिकडचा पलीकडचा मान, खटाव, कोरेगाव, फलटण, तिकडं मंगळवेढा, सांगोला, माळशिरसचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग लांब मी सांगत नाही काय अवस्था होती. तिकडे शिराळ्याचा भाग, वकुडे बुद्रुक योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही? तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता, तुम्हाला पैसे देता आले नाहीत. का नाही देता आले? कारण तुमची भावना नाही. अरे इथून 800 किलोमीटर नागपूर आहे, तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय, मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय, विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय. हा नेता काम करणारच ना. तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता. पृथ्वीराज भाईंनी तो विषय काढला, ब्राह्मणांना शिव्या, टार्गेट, एखादं कोणी बोललं फोनवर शिव्या. का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कसं काय शिव्या देऊ शकता? एखाद्या व्यक्तीला तुम्ही विरोध करू शकता, एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता, अखंड ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता? काय रे काय अशी पद्धत आहे? ही कुठली संस्कृती आहे? कुठले हे संस्कार आहे तुमचे? एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही. एवढा ब्राह्मणावरती का राग आहे रे? काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण? काय एवढं तुम्हाला राग येतोय? अडचण काय? परत मला गोपीचंदची जी घसरली. काल मी काय म्हणलो? काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले, सगळ्या टीव्हीवरती दाखवलं. मी बोललो गोपीचंद पडळकरची जीभ घसरली, गोपीचंद पडळकर सुसंस्कृत नाही, गोपीचंद पडळकरचे संस्कार बरोबर नाहीत. ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती बोलला. अरे मी पण लोकांचं निवडून आलोय ना, 3 लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना. मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल, आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल, तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली? म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील, एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची अब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का? त्याच्यावरती का नाही चर्चा सत्र झाली? त्याच्यावरती का नाही डेबिट झाली? त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले? आणि म्हणून मग मी म्हणलो, जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल? साहेब नाही म्हणू शकत. तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल, तुम्ही जर मला अरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल, तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी 2 देईन. माझा स्वभाव आहे. एका बाजूला संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूला पण झाले पाहिजे. आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे. तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल. मग ते संस्कार बिस्कार मला काही गरज नाही, मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही. तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठेकेदार आहे का नाही महाराष्ट्राचे? तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं? महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे. हे जे महाराष्ट्रातली 100-125 घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जाती आहे, महाराष्ट्र म्हणजे 12 बलुतेदार आहे, महाराष्ट्रामध्ये 346 ओबीसीच्या जाती आहे, महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाज आहे, महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या 43 मुख्य जाती आहेत आणि 185 उपजमाती आहेत. महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा आहे, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आहे, महाराष्ट्रामध्ये जैन आहे. असा विशाल महाराष्ट्र आहे. तो कुठल्या 100-50 घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बद्दल काही म्हणायचे मला त्याचं काही घेणं नाही आहे. मला माहिती आहे ना मी कशासाठी काम करतो. मी लोक माझ्यासाठी काय येतात? मी काय माझी संस्कृती खराब असली तर लोक माझ्याकडे येतील का? चंद्रकांत दादांना तुम्ही काय बोलता रे? का जोड्यान हाणू का तुम्हाला? मी हाणू का? कुणाच्या वॉर रूम आहेत, कुणाच्या वॉर रूम मध्ये 500 लोक आहेत. आता मी काल बोललो तर रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये की ते बिरोबा बन आहे आणि त्याचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे. अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे. काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव, तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही. आणि मला बिरोबानं सांगितलंय, मला बिरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप. माजलेली कोंबडा बिरोबाला कापतो तसे हे जातीयवादी बस्तवाद
हे माझ्या समोर कापले पाहिजे. मग मी विरोधाचं ऐकणार, मी तुमचं कसं काय ऐकणार? मी विरोधाचंच ऐकणार ना. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी? जे हिंदू धर्माला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? जे प्रभू रामचंद्राला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात, ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात. अरे तुमचे कसले संस्कार? तुम्ही एकादशीला मटण खाणार, तुम्ही चिकन खाऊन दगडूशेठला आरतीला जाणार, तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय, तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार. असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही. जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत, जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार. आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये. चंद्रकांत दादांचा, देवाभाऊचा अधिकार आहे माझे कान पकडायचा, मी त्याविषयी काहीच नाही, त्याला फुल अधिकार आहे. पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही. माझ्या नेत्याने मला उठाभाषा काढायला लावू दे, अंत धरायला लावू दे, मी धरतो. माझे नेते आहेत, मी त्यांना मानतो, कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत, त्यांना तो अधिकार आहे. पण दोन कुठला आयऱ्या गायऱ्या येईल आणि मला धमकी देईल, मी अशा धमकीला भीत घालत नाही. अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही. अरे हमें टूटना पसंद है, हमें टूटना पसंद है, मगर किसी के आगे झुकना नहीं. आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा जो वारू महाराष्ट्रामध्ये विकासाचा सुरू आहे, तो वारू कुणी रोखू शकत नाही. आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही. मी कालच सांगितलंय त्यांना, ज्यांनी कुणी माझा हातपाय तोडतो म्हणले त्यांनी आज प्रेस घ्यायची, आज काय प्रेस घ्यायची मला माहित आहे. उद्या घ्या, परवा घ्या, मला कुठं वाळव्यात यायला सांगा, मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा, मी यायला तयार आहे ना. सदाभाऊनी मत व्यक्त केलं, काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक? दादा ही गंभीर बाब आहे. जैन समाजाचे म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का? अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही. दादा माझी विनंती आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, क्रांतिशील नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे. हे जे वाळव्याच्या मातीतून येतात ना, कधी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, इनामदार, हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली. त्यांचं नाव नाही, त्यांचं गाव नाही. आणि एकदा ठरवा दादा, या आपल्या सरकारचं धोरण नेमका स्मारक कुणाचं बांधायचं. जो तो उठतोय, आता मी आमदार झालो, मी परत माझ्या बापा स्मारक बांध, चालेल का? माझ्या बापाला ठरलं ठीक आहे की बरोबर ना? नाही तर मी आमदार झालो, माझ्या बापाचं एक 10 कोटी स्मारक बांध. कसं काय बांधा, कुठलं बांध? तुझं तू बांध गेला. आणि तू काय सरकारच्या पैशाचं बांधतो का? एकदा काहीतरी याचं ठरलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारकं बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना. ज्याचं काम आहे त्यांची स्मारकं बांधा, त्याबद्दल आमचं दुमतच नाही. अरे परंतु 20 कोटीचं, 30 कोटीचं, 40 कोटीचं, 50 कोटीचं स्मारक इकडं लगा एका समाजाला 50 कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास 1 अधिकारी होतील. हिरवी समाजाला 50 कोटी द्या ना. इकडं तुम्ही नंदीवाले समाजाला 50 कोटी द्या, नंदी बैलवाले समाजाला 50 कोटी द्या. हो जो मागत फिरतोय मर्याचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, कुडमुड्या जोशीवाला, त्याला द्या ना. ते तुमचं नाव तर घेतील, प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी दिलाय, चंद्रकांत दादांनी दिलाय, आता तुम्ही मंडळ केले त्यांना तुम्ही पैसे द्या. आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू, कार्यकर्त्याची पण गरज नाही. आमच्या भटकंती समाजाचा धंदाच आहे ना, या घरात त्या घरात जायचं. भिक्षुकरी समाज आम्ही जाता जाता सांगू ना, हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे. परंतु हे जे मोठे लोक आहेत, कारखान्यासाठी पैसे, सुतगिरणीसाठी पैसे सगळे घेतात, ते काही करत नाहीत. दादा तुमच्या एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे. कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही. कुठलाच एमडी डॉक्टर, त्याला गोळ्या नाहीत असल्या. आमचे 7 डॉक्टर त्याला विचारा, त्याला गोळ्या नाहीत असल्या. अशी हगवान लागलेली आहे. ते तुमच्याकडे काय काय केले तुम्ही भाषणात सांगाल, परंतु दादा तुमचं त्या दिवशीचं भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसला होतं. मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल, एवढ्या लोकांनी बघितलं असेल. आणि दादांचा दम म्हणल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हगटले, अक्षरशः पाया पडायला लागले. पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत.
ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला नको आहेत. सम्राट बाबांनी विषय मांडलाय, एकदा क्लिअर केलं पाहिजे. एक तर जयंतरावनं तर केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे, हे हिंदुत्ववादी पक्ष आहे, मी या पक्षात जाणार नाही. एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही याला घेणार नाही. कारण मला अधिकारी तिथे सांगतायत की ना आतापर्यंत 5-6 तारखा सांगितले दादा, माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे. तुम्ही कुणाला पण विचारा, तुमच्याकडे पोलीस आहेत त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या. या 10 तारखेला शपथविधी आहे, 8 तारखेला शपथ. कार्यकर्ते सांगतायत ओपन आणि मग अधिकाऱ्यांना दम देतोय. अधिकाऱ्यांमध्ये बघतो मी येणार आहे. काय बघतोय तू? जर तू आलास तर आमच्या मागे तुला बसावं लागेल ना. पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे, बरोबर नाही? नाही आला तरी मागच्या मागण्या तुला, पण तू अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय, भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय. हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय करत हे भाजपा खपवून घेणार नाही. आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे. दादा आहेत आणि देवाभाऊ आहेत, सक्षमपणे बरोबर आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आज एवढंच व्यवस्थित, मी कुठलाही शब्द सोडून वेडं वाकडं बोललेलो नाही. त्यामुळे तुम्ही काय बरोबर दादा काही दादाने दिला होता मला की वेडं वाकडं बोलायचं नाही. त्या इशाऱ्यातनं दुसरा इशारा सभा घ्यायची त्यांना वेळ येऊन होतो, अशा मला सूचना होत्या. मी त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलेलं आहे आणि तुम्ही सगळे आला. आणि दादांचं भाषण झाल्याच्या नंतर सगळ्यांनी दादांच्या बरोबर रावणाचं दहन करायला आपल्याला जायचं आहे. जय हिंद, जय महाराज.